मागच्या 8 महिन्यामध्ये सर मराठवाड्यामध्ये 877 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्याच्यामध्ये हिंगोलीचा पण मोठा प्रमाणात समावेश आहे. आपण मंत्री महोदय आहेत, सरकारकडे विनंती करावी. आता उद्या दुष्काळाची मागणी होते. अलीकडच्या पावसाळ्यामध्ये 250 शेतकऱ्यांनी आत्महत्या झाली. आज आत्महत्या केल्या 250 शेतकरी या पावसाळ्यात मागणी. 8 महिन्यामध्ये 877 शेतकऱ्यांनी जीव गमावला. मराठवाड्यामध्ये अतिशय भीषण परिस्थिती आहे. सरकारकडे आमची विनंती आहे की आपण याचा पाठपुरावा करा, दुष्काळ किंवा उपाययोजना तरी करा. त्यावेळेस आमच्या आयुक्तांनी शेतकरी आत्महत्या करतील असं सुचवलं, अक्षरशः त्यांना नोकरी सोडावी लागली. म्हणजे अतिशय धक्कादायक आहे. जी ही घटना घडतात हे अतिशय गंभीर आहेत, त्याचं कोणी समर्थनही करणार नाही. उलट मी तर विनंती करेल का कर्जबाजारीपणाला कंटाळून जे लोक आत्महत्या करतात, हा आत्महत्या करणं हा पर्याय होत नाही. माझी विनंती राहील जनतेला का सरकार आहे, काही झालं आजचं उद्या होईल, पण मदतीचं आणि कर्जमाफीचं जे काही सातत्यानं आमदार महोदय मग ते विधानसभेत असतील विधान परिषदेत असतील सातत्यानं त्याची मागणी होत असते. परंतु संकटामागे संकट, आसमानी संकट येत राहतं, पण निश्चित त्याच्यातून मार्ग काढला गेला पाहिजे या मताशी आम्ही सुद्धा आहेत. आणि एकदाशी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे का कर्जानं आत्महत्या झाली असं ऐकणं यात कोणालाही शोभनीय नाहीये.